तर मित्रांनो, झालं असं की दिवसाची सुरुवात आज आजीबाबांच्या घरी झाली. रक्षाबंधन असल्या कारणाने आम्ही सर्वजण आजीबाबांच्या घरी रक्षाबंधन साजरा करण्यासाठी जमलो होतो. सर्वात आधी तर आंघोळ करून मी माझ्या भावांसाठी छान असं ग्रीटिंग कार्ड बनवलं. त्यानंतर आम्ही घराजवळ असलेल्या मारुती मंदिरात जाऊन देवाला सर्वात आधी राखी बांधली आणि देवाचे छान छान आशीर्वाद घेतले. त्यानंतर अवधूतने देवाला नारळ फोडून घेतले. चला, देवाची राखी तर बांधून झाली. आता आहे माझ्या भावांचा नंबर. थोड्या वेळ देवाजवळ बसलो, नंतर घरी जायला निघालो. घरी गेल्यावर मावशीने आसनाजवळ छान रांगोळी काढून घेतली होती. रक्षाबंधन असल्यामुळे आम्ही सर्व भावंड छान छान कपडे घालून तयार झालो होतो. सर्वात आधी अवधूतला ओळून घेतलं आणि राखी बांधून घेतली. माझं काम तर आता झालं होतं. आता त्याचा नंबर होता. पटकन त्याला माझं गिफ्ट मागून घेतलं. त्यांनी पण लगेच मला छान असं गिफ्ट दिलं. चला, रक्षाबंधन तर साजरं झालं. तोपर्यंत बाहेर पाहतो तर काय, आमच्या बाबांनी आम्हाला खाण्यासाठी एवढे सारे नारळ काढून ठेवले होते. भरपूर नारळ पाणी पिल्यावर आम्ही सर्व भावंड थोडा वेळ खेळलो. त्यानंतर आजीने बनवलेलं छान असं जेवण करून आम्ही डीमार्टला जाण्यासाठी निघालो. बाहेरची हिरवीगार झाडं आणि छान वातावरण बघून आमचा प्रवास अजूनच मजेशीर वाटू लागला होता आणि आम्ही असा मजेशीर प्रवास करत डीमार्टला पोहोचलो. तिथे आमच्या घरातील मोठ्या माणसांना जी काही थोडीफार शॉपिंग करायची होती ती त्यांनी केली. आम्हा मुलांचा सर्व वेळ तर स्टेशनरी सेक्शन बघण्यातच गेला. सर्वात शेवटी मी माझ्या आवडीची चकली इथून घेतली. त्यासोबतच खूप सारे चॉकलेट्स आणि बाकी मिठाई पण घेतली. त्यानंतर आमचं बिल झाल्यावर आम्हा सर्व मुलांसाठी आजीने मस्त असे पॉपकॉर्न घेऊन दिले. आणि हे बघा, आमच्या मावशीने किती सारी शॉपिंग केली आहे. खूप साऱ्या बॅग्स आणि चॉकलेट्स घेऊन डीमार्टला बाय बाय करून आम्ही घरी जायला निघालो. पण डीमार्ट मध्ये शॉपिंग केल्यावर खूप दमल्यामुळे आम्हाला खूप ताण लागली होती. त्यामुळे आम्ही थंडगार लस्सी पिण्यासाठी थांबलो आणि शेवटी तिथून घरी येण्यासाठी निघालो. पुन्हा भेटूच पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत